जे झटत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय पवार साहेब, मी कंटिन्यू आता साहेबांच्या सोबत 4-5 दिवस झाले. कालही प्रचार दौऱ्यात होतो, विदर्भाच्याही प्रचार दौऱ्यात होतो. काल तर अक्षरशः हद झाली. काल 4 सभा होत्या. पहिल्या सभेलाच थोडासा उशीर झाला, तर मग सगळ्या सभा थोड्या डिले होत गेल्या. म्हणजे माझं जनतेला आव्हान आहे का या महाराष्ट्रात परिवर्तन झालं पाहिजे. याच्यासाठी 84व्या वर्षी सुद्धा एका तरुणाला लाजवेल म्हणजे पवार साहेब या महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांसाठी एक आदर्श आहे. काल आम्ही पहिली सभा बूम परांड्याला घेतली, दुसरी सभा शेगावला घेतली, तिसरी सभा गंगापूरला घेतली. आम्ही गंगापूरला 4:15 वाजता पोहोचलो आणि 4:15ला पोहोचलो आणि व्हिजिबिलिटी कमी होती, म्हणजे दिसत कमी होतं हेलिकॉप्टरमधून जाताना. आणि तिथून घनसावंगीला जायचं होतं, अंबडला उतरायचं होतं आणि बाय रोड जातो म्हटलं तर संध्याकाळी हेलिकॉप्टर उरू नाही शकत. तर बाय रोड जायचे काय चान्सेस आहे, तर 2.5 तास वेळ लागत होता. आणि सभा टोपे साहेबांची होती, त्याच्यातही सभा पटकन आटपून आम्ही 5:15 वाजेपर्यंत हेलिपॅडवर पोहोचलो. आणि पायलट जे होते ते म्हणत होते का आपण हेलिकॉप्टरनं जाऊ नाही, पण पवार साहेब म्हणत होते का पोचन का, किती वेळ आहे, वारंवार टाईम विचारत होते. म्हणजे एवढी रिस्क घेऊन, जीवाची रिस्क घेऊन या महाराष्ट्रात सत्ता बदल झाला पाहिजे आणि हे गद्दाराचं सरकार इथून गेलं पाहिजे. याच्यासाठी रिस्क घेऊन हेलिकॉप्टरमधून आम्ही उडलो आणि सूर्य मावळला होता, हेलिपॅड धुसर दिसत होतं. तरी मात्र या महाराष्ट्रात कुठंतरी या सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी रोजच्या 4-5 सभा, आज 5 सभा आहे. मी तेच विचार करून राहिलो काल जेव्हा म्हटलं का 5 सभा आहे, तर त्या 5 सभा होईन कशा, ठीक आहे. आणि त्या सगळ्या सभा 5ही सभा झाल्या पाहिजे. याच्यासाठी वारंवार टाईम शेड्यूल घड्या आहे आणि तो टाईम मॅनेज झाला पाहिजे. याच्यासाठी तुमच्यासाठी हे सगळं साहेब करत आहे. तुम्ही साहेबांना साथ द्यान का? दोन्ही हात वरत करा. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. आणि या महाराष्ट्रात या देशाचा गृहमंत्री अमित शाह येऊन म्हणते, आदरणीय पवार साहेबांना त्यानं म्हटलं का या महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे, या देशात भ्रष्टाचाराचे सरगना पवार साहेब आहे. त्याले लाज जराशी वाटत नाही साल्याले? अरे ते मराठीत एक म्हण आहे का आपलं ठेवाव झाकून आणि दुसऱ्याचं पाव वाकून. मराठीत म्हण आहे ना, आपलं ठेवाव झाकून दुसऱ्याचं पाव वाकून. ज्यानं या आरोप केला त्याला सुप्रीम कोर्टानं गुजरात मधून तडीपार केलं होतं आणि त्यानं आम्हाला सांगाव का, आणि ते पवार साहेबांना सांगाव, म्हणजे जराशी लाज वाटत नाही? अरे हे तर भ्रष्टाचाराचे ते स्वतः सरगना आहे. कसे आहे तर मी सांगतो. इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा कोण केला? त्यानं केला. बरं ते तर सोडा, इथं या महाराष्ट्रात या मिंदे सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला सुद्धा सोडलं नाही. मालवणचा छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा 8 महिन्यात खाली कोसळला. या महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता आणि या महाराष्ट्राची आन बान शान मातीत मिसळण्याचं काम या मिंदे सरकारनं केलं. महाराष्ट्रातली जनता यांना माफ करणार नाही, महाराष्ट्रातली जनता यांना मातीत मिसळल्याशिवाय ठेवणार नाही. बस येणाऱ्या 20 तारखेची वाट पहा म्हणा. 23 तारखेला आपलं सरकार बसन आणि त्याच्यात आपल्या मतदारसंघातून आदरणीय सतीश अण्णा पाटील हे आमदार म्हणून तुम्ही निवडून द्याल असं मला वाटते. आणि इथून एक आमदार आपल्या पक्षाचा गेला पाहिजे आणि महाविकास आघाडीला आपण भक्कम केलं पाहिजे असं मला वाटते. मी काल त्या हेलिपॅडमध्ये बसता बसता मग खाली एका सभेला उतरलो, घनसावंगीला गेलो. तिथं कवितेच्या 4 लाईन लिहिल्या आणि त्या तुमच्यासमोर सांगतो. वास्तविक परिस्थिती आहे. ह्या दाढीवाल्यानं साल्यानं सोयाबीनचे भाव ठरवले 4,892. हमी भाव
2014 घोषणा केली होती, जेव्हा माझ्या बापाचं सोयाबीन निघते तर अमेरिकेतून 12 लाख टन सोयाबीनची ढेप आयात करते, ऐन सप्टेंबर महिन्यात करते. 12,000चं सोयाबीन 4,000वर येते. तुरी निघाल्या तर तुरीची दाई इजिप्तवरून बोलावते साले, त्याले मापदंड नाही, काही नाही. दुसऱ्या वर्षी 32 रुपये किलो ते भोगदाड पडलेली कंट्रोल विकते साले हे दाय. म्हणजे शेतकऱ्याची तूर 4,000 जाते, मग डायरेक्ट 11-12 हजाराची 4,000. म्हणजे 2 घास सुकाचे शेतकऱ्याला खाऊ नाही देत. मग का नाही करत तो शेतकरी आत्महत्या? कापूस निघाला, मागच्या वर्षीच्या 100 लाख गठाणी शिल्लक असताना यावर्षी पुन्हा 22 लाख गठाणी या मोदी सरकारनं ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतून बोलावल्या आणि आपले कापसाचे भाव पाडायचे याचे फुल प्लॅन आहे. हे लक्षात घ्या. पुन्हा जर शेकून घ्यायची नसन गरम फडक्यानं, घ्यायची आहे का? नाही ना, तर घ्यायची नसन तर महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करा आणि आपल्या मतदारसंघातून सतीश अण्णा पाटील यांना तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा. म्हणून ते कविता मी तुमच्या समोर सादर करतो. माया बापाच्या सोयाबीनले नाही भाव, माया बापाच्या सोयाबीनले नाही भाव, अन दाढीवाला आखते शेतकऱ्याले मारण्याचा डाव, अन दाढीवाला आखते शेतकऱ्याले मारण्याचा डाव. ते चोर आता तुम्ही पाहिलं असन, या देशात एअर इंडिया इक, इंडियन रेल्वे इक, भारत पेट्रोलियम इकायला काढली होती साल्यानं. बँका 26 बँका नॅशनलाइज होत्या इंडियात, 10 ठेवल्या, फक्त 10 ठेवल्या. समजलं का? तिकडं IDBI भारत सरकारची बँक, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, 57,000 करोड रुपयाचं कर्जात डुबवली तिले. थे एंड्रिंग पिऊन मरून राहिली बँक. आता LIC फायद्यात, तर तिले म्हणते का तू हिचे शेअर घे, म्हणजे थे मरून राहिली तूही मर. आणि LICत कोणाचे पैसे आहे? गोरगरिबाचे पैसे आहे. म्हणजे ह्या पुरा या देशाला लंब करून राहिला. मग आता मले का म्हणायचं आहे? ते चोर देश विकून होणार साव. चांगले दादागिरी फिरते का खोटं बोलून. मले का नाही 3 फोटो भेटले तर पाठव जा दाढीवाल्याचे. मी रिसर्च करून राहिलो त्याच्यावर. ह्या दाढीवाल्याचे 3 फोटो भेटले तर पाठव जा. एक का नाही चाय विकतानाचा. काय विकतानाचा? चाय. दुसरा फोटो पाठव जा लग्नाचा. ते भेटून नाही राहिले मला. आणि तिसरा फोटो का नाही डिग्री घेतानाचा पाठव जा. हे 3 फोटो बापूसाहेबाचे गायब आहे. म्हणजे तो स्वतः म्हणते का मैं पढ़ा लिखा नहीं हूं, त्याचा सोबती पत्रकार परिषद घेऊन डिग्री दाखवते. म्हणजे आपण अनफडाच्या हातात सत्ता दिल्यावर बरं डिग्री दाखवली तर दाखवली. हे डिग्री कोण्या विषयाची आहे माहिती आहे का? त्याच्यावर विषय आहे एंटायर पॉलिटिक्स. असा विषयच नाही आहे अख्ख्या भारतात. त्या डिग्रीवर फॉन्ड आहे 1993 जन्माले आलेला. फॉन्ड आहे 93 जन्माले आलेला आणि डिग्री आहे 68ची. च्या बहीण कॉफ्या करते तर कमीत कमी पाहून तर करा. आणि त्या डिग्रीवर युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे. मग सांगा कम खतरनाक लोक आहे हे. आणि तो म्हणते मैं झोला लेके आयो. ठीक आहे, मैं फकीर हूं झोला लेके. आम्हाला कर साल्या भिकारी. तू जा ना झोला घेऊन. कुठं जायचं आहे? अमरनाथ गिमरनाथ तिकडे चालला जा. कायले आमच्या मागं लागला आमचा जीव घ्याले. म्हणून ते चोर देश विकून होणार साव. ते चोर देश विकून होणार साव. म्हणून तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला दाढीवाल्याचा करा लिलाव. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही करा दाढीवाल्याचा लिलाव. बस एवढंच बोलतो. बोलण्यासारखं प्रचंड आहे. आज 5 सभा आहे, जास्त वेळ घेणार नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा का ह्या ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहे यायले 15 लाखाहून 1500 रुपयावर आणलं. किती रुपयावर आणलं? 1500 रुपयावर आणलं. आणलं ना? हो. आणि 1500 रुपये देऊन राहिले. यायनं खर्च केले. का केले? खर्च केले. आणि जवाई लंगलंग हिंडून राहिला. बहिणीले पैसे भेटले. अन जवाई वावरात मरमर भरून राहिला. त्याला लाईन नाही आहे. 8 तास लाईन, दिवसान 8 तास लाईन, रात्री आहे. अशी शेतकऱ्याची विदारक अवस्था आहे. उद्योगपत्याले लाईन आहे. या उद्योगपत्याले 3 लाख करोड रुपयाचं कर्ज या दाढीवाल्यानं माफ केलं. पण माझ्या शेतकरी मायबापाचं 1 लाख करोड रुपयाचं कर्ज माफ करायला साला या पैसे नाही आहे म्हणते.
हे लक्षात घ्या. पवार साहेबांनी का केलं म्हणते, तर पवार साहेबांनी तेव्हा भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग आणि कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब. या देशातल्या शेतकऱ्याची 2009 70,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली. या शेतकऱ्यासाठी सबसिडीवर फळबाग लागवड योजना सुरू केली. तुम्हाला ड्रीप तुषार सिंचन याच्यावर सबसिडी कोणा चालू केली, तर पवार साहेबांनी चालू केली. आणि महिलांना सन्मान कायले म्हणतात, 1500 रुपयानं महिलाचा सन्मान नाही होत. ठीक आहे, 1500 रुपये पुरत नाही, दिवाळीचा किराणा नाही झाला, त्याच्यात झाला का नाही झाला. आणि तो कवाय पैसे मागू शकते वापस, मले मागितले त्यानं. हो, मला एक शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपयाची भीक द्यायची योजना लॉन्च केली होती या सरकारनं. मले ठीक आहे, वरून आदेश होते तलाट्याले 2018च्या अगोदर 19च्या इलेक्शनच्या अगोदर ते योजना चालू केली. तलाट्याला सांगितलं ज्या शेतकऱ्याच्या नावात 7/12 आहे त्याच्यावर पैसे पेलवास आले, सुस्ती नका करू. दिले पैसे माझ्या अकाउंटवर टाकले, मला बरं वाटलं. 3 वर्ष पैसे आले. 3ऱ्या वर्षी वर्धेचा तहसीलदार मला एक लेटर पाठवते, नोटीस, का तुम्ही इन्कम टॅक्स भरता म्हणून तुम्हाला हे पैसे घेता येत नाही, वापस भरा. गेलो तहसीलदाराकडे. तहसीलदार साहेब, मी पैसे मागितले का तुम्हाला, माही सही आहे का कोण्या कागदावर, म्हण नाही. मग तुम्ही मला पैसे कसे मागून राहिले, मग तुम्हाला ते पैसे भरा लागन, वरून आदेश आहे आम्हाला. मी म्हणलं नाही भरत, तर म्हणजे 7 भऱ्यावर चढवतो. भरले बा. आता एका घरी 3-3 महिलेनं पैसे घेतले आहे. तुम्हाला नोटीस येईन, दोघीचे वापस करा. काय इकान मग, कोंबड्या का बोकड्या इकान, कोंबडी तर जात नाही. खतरनाक काम आहे. आणि या महाराष्ट्रातल्या पोट्याले बेरोजगार करण्याचं काम या सरकारनं केलंय. आता दिवाळीच्या 2 दिवस अगोदर टाटा एअरबसच्या प्रोजेक्टचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी गुजरातले केलं. हा प्रोजेक्ट नागपूरले मिहान इथं होणार होता. गोरगरीब शेतकरी, कष्टकऱ्याचे, इंजिनियर झालेले, पॉलिटेक्निक झालेले, ITI झालेले पोरं लागले असते. त्याच्यानंतर वेदांता फॉक्सकॉनचा 1,76,000 करोड रुपयाचा प्रोजेक्ट पुण्याचा साल्यानं तिकडं नेला आणि महाराष्ट्रातल्या 2 लाख कोट्याले बेरोजगार करायचं काम केलं. हे लक्षात घ्या. अशा अनेक गोष्टी आहे, माझ्यापाशी पुरी स्टोरीज आहे त्याची. पण मी एवढं मायबाप हो तुम्हाला सांगतो का येणाऱ्या निवडणुकीत हे लक्षात ठेवा का सरकार आपलं बसलं पाहिजे. पवार साहेब सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेऊन चालतात. कधीच पवार साहेबाचं असं वक्तव्य नव्हतं, हम बटेंगे तो कटेंगे, कधीच नाही केलं. ठीक आहे, पुरोगामी विचार घेऊन चालणारे आमचे नेते आहेत. आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि या भारतातल्या तमाम जनतेला ठीक आहे, मी आवाहन करतो महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना की तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदान करा. ठीक आहे, अनेक चांगले निर्णय आपल्या जाहीरनाम्यात मांडलेले आहे, ते पवार साहेब सांगतील. मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनी हात वरत करून मी आवाज देतो, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. पवार साहब तुम आगे बढ़ो, पवार साहब तुम आगे बढ़ो. धन्यवाद. धन्यवाद दादा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पांडुरंग पाटील यांना विनंती करते. आपल्याला साहेबांना ऐकायचं, मी 2च मिनिटं घेणार आहे. आदरणीय साहेब, आपले लाडके उमेदवार, या खांद्याची आन बान आणि शान, कणखर नेतृत्व आदरणीय सतीश अण्णा साहेब, उपस्थित मंचावर आपल्या शेजारच्या तालुक्याचे उमेदवार, 40 गावं आपली या मतदारसंघ पारोळा तालुक्यातील ज्यांच्या मतदारसंघात आहे ते दुसरे उमेदवार अनिल दादा, डॉक्टर अनिलजी शिंदे, सन्माननीय व्यासपीठ आदरणीय भाईसाहेब. हा तालुका साहेब 100% शेतकऱ्यांचा तालुका आहे. गेली 2 वर्ष 6 ते 6.5 हजाराच्या वर माझ्या शेतकऱ्याला कापसाचा भाव मिळाला नाही. 3ऱ्या वर्षाचा कापूस घरात येतोय आणि कराळे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे माल घरात यायच्या आत 22 लाख गाठींची आयात झालेली आहे. शेतकरी मोठ्या आशेने साहेब आपल्याकडे पाहतोय. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की या ठिकाणी पवार साहेबांच्या विचारांचं सरकार आणायचं आहे. पवार साहेबांच्या विचारांचं सरकार म्हणजे 100% शेतकऱ्याचं सरकार, 100%. हा शेतकऱ्याला विश्वास आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी साहेब ही निवडणूक फक्त साहेबांच्या विचारांचं सरकार बसवण्यासाठी सज्ज झालेला आहे. आणि त्याचं जे या ठिकाणी उदाहरण आहे साहेब, मी जास्त वेळ घेणार नाही. जाहीरनाम्यामध्ये काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत आपल्या, की शेतीमालाला हमी भाव दिला जाईल, 1,500 ते 3,000 रुपये महालक्ष्मी योजनेमध्ये दिले जातील. ते देताना जीवनावश्यक 5 वस्तूंचे भाव वाढणार नाहीत. आणि आदरणीय साहेबांनी ज्या हिंदुस्थानात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पहिली कर्जमाफी दिली, शेतकऱ्याचं हित पाहिलं,
ती होती त्यावेळेला 72,000 कोटीची, आणि आता साहेबांचा शब्द आहे 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ फक्त अंगठा टेकून. आणि म्हणून काही गोष्टी जाहीरनाम्यातले आदरणीय साहेबही सांगतील. या निमित्तानं मी एवढंच सांगतो की आपल्याला पवार साहेबांच्या विचाराचं सरकार आणायचंय, पर्यायानं शेतकऱ्यांचं सरकार आणायचंय, एवढी कळकळीची विनंती करतो. आणि आपला खांद्याचा लढाऊ नेता आदरणीय अण्णासाहेब पुन्हा एकदा ताट मानेनं विधान भवनात जाऊन या जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी अण्णांना आपल्याला पाठवायचं, एवढं या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद दादा. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष माननीय अरुणभाई गुजराथी यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी त्यांना समोर आमंत्रित करते. श्रद्धेय साहेब, आपले आवडते आणि लाडके अशा आदरणीय